आकुर टीव्ही मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. भारतीय जनता पक्षाचे लोकनियुक्त पहिले नगराध्यक्ष मान्य श्री युटी जाधव यांचा उद्या पदग्रहण सोहळा आहे आणि या सोहळ्यानिमित्त त्यांनी हा जो आटपाडीचा ऐतिहासिक तलाव आहे या तलावावरती पदग्रहण सोहळा आयोजित केलेला आहे आणि आज त्यांनी या ठिकाणी तलावामध्ये जसं जाहीरनाम्यामध्ये दिलं होतं की मी निवडून आल्यानंतर बोटिंग सुविधा चालू करणार, त्याच धर्तीवरती त्यांनी आज सर्व आटपाडीकरांना एक बोटिंगची सफर दिलेली आहे. तर आपल्या समवेत बोलण्यासाठी नवनियुक्त पहिले नगराध्यक्ष युटी जाधव सर आहेत. सर नमस्कार. नमस्कार. आज तुम्ही बोटिंग मध्ये बसलेला आहात, नगराध्यक्ष देखील झालेला आहात, पहिली प्रतिक्रिया काय? नक्कीच माझ्या आटपाडीकरांना जसं की गोवा असेल, कोल्हापूरचा रंकाळ असेल, मुंबई असेल, अशा ठिकाणी जाऊन शहराच्या ठिकाणी जाऊन जी बोटिंगचा अनुभव घ्यावा लागत होता तोच माझ्या या मायबाप आटपाडीकर नगरीतील जनतेला हा एक अतिशय आनंददायी क्षण आहे. आणि ही आताशी कुठेतरी सुरुवात आहे. अभी ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. म्हणजे आम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सर्व नागरिकांना आटपाडी नगरपंचायत मधील एक आश्वासित केलेलं होतं की या आटपाडी मध्ये मोठा जो तलाव आहे या तलावामध्ये पर्यटनाचं केंद्र या ठिकाणी बनवण्याचा आमचा मानस भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आदरणीय लोकप्रिय आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब, त्यांच्या साथीला आदरणीय अमरसिंह देशमुख बाप साहेब आहेत, ब्रह्मानंद शेठ पडळकर यांची समर्थ साथ आहे. तर या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली जय दादा सुद्धा सोबतीला आहेत. तर खरंच आजच्या विजयाचं सेलिब्रेशन या ऐतिहासिक असणाऱ्या आटपाडी तलावामध्ये माझ्यासह आमचे कार्यकर्ते मागच्या बोटमध्ये बसलेले आहेत. त्यांनाही खरोखरच एक आनंद आहे आणि आमचा हा जो आनंद आहे तो आनंद नक्कीच आटपाडीकर जनतेच्या मतदारांच्या चेहऱ्यावरती तुम्हाला उद्याही आमचा पदग्रहण सोहळा संपन्न होणार आहे. तर अजूनही आम्ही 8 ते 10 बोटी मागवलेल्या आहेत जेणेकरून उद्या पदग्रहण सोहळ्याला जे नागरिक येतील त्यांना हा सुखद अनुभव या ठिकाणी आम्ही देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. खूप खूप आनंद होतोय, मनस्वी आनंद होतोय आणि विजयाचा आनंद या माझ्या आटपाडी तलावामध्ये साजरा करण्याचा हा सुंदर योग या ठिकाणी गोरज मुहूर्तावरती झालेला आहे असं म्हटलं तर काय वावगं ठरत नाही. आज तुम्ही तलावामध्ये सफर करताय, हा तलाव ऐतिहासिक आहे. गदी माडगुळकरांनी जे दो आके 12 हा चित्रपट जो लिहिला, जो मागल्या काही काळामध्ये म्हणजे मला वाटतंय 19व्या शतकामध्ये तो प्रदर्शित झाला आणि त्यामध्ये ह्या दुबईच्या नाल्याचा आणि ह्या तलावाचा संदर्भ आढळून येतो. तुम्ही ह्या ऐतिहासिक तलावावरती पदग्रहण सोहळा करण्यापाठीमागचं काय नेमकं तुमचं प्रयोजन आहे? नक्कीच आपला प्रत्येकाचा दृष्टिकोन हा सकारात्मक आणि विशाल असला पाहिजे आणि राजकारणामध्ये निवडणुकीपुरतच स्पर्धा असावी. जसं आता या पाण्याला वलय निर्माण होत आहेत, पाणी हल्ल्यानंतर म्हणजे दगड जसा पाण्यावरती टाकला की काही क्षण वलय निर्माण होतात आणि क्षणार्धात ते पाणी एकरूप होतं. तसं आटपाडीमध्ये आमची तिरंगी निवडणूक झाली, त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडी पंढरपूर, तर याच्यामध्ये जे काही कार्यकर्त्यांचे असतील, नेत्यांच्या संदर्भात असेल, जे हेवे दावे थोडेफार निर्माण झाले असतील तर ते कुठेतरी पाणी जसं एकरूप होतं तसं ते इथून पुढं सर्वांनी आता भारतीय जनता पार्टीवरती आटपाडीकर जनतेने विश्वास दाखवलेला आहे. तर मी शिंदे सेनेचे नगरसेवक असतील, नेते असतील, तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे कार्यकर्ते नेते असतील, राष्ट्रवादीची एक सीट या ठिकाणी अजितदादा गटाची निवडून आलेली आहे, त्यांनाही माझं एवढंच सांगणं आहे की आता पाणी जसं एकरूप होते, निवडणूक झालेली आहे, निवडून आलेले ठराविक नगरसेवक आहेत, 7 भारतीय जनता पार्टीचे आहेत, 8 शिवसेनेचे आहेत, 1 तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा आहे आणि 1 अजितदादा गटाचा आहे, असे 17 नगरसेवक आणि या सर्वांचा कॅप्टन म्हणून मला नगराध्यक्ष म्हणून मायबाप आटपाडीकर जनतेनं स्वीकारलेला आहे. तर आपण 17च्या 17 नगरसेवकांनी शिवाय माझ्या पॅनेलमधून त्यांच्या पॅनेलमधून जे निवडणुकीला उभे राहिलेले होते
थोड्याफार मतानं ते पडले असतील, परंतु त्यांनी सुद्धा मैदानातली ही हार आहे, मनातली हार मानू नका. भविष्य काळात चांगलं काम करत राहा. तुम्हाला सुद्धा आमच्यासारखी नक्कीच संधी मिळेल. काम करत राहू, संधी नक्की मिळेल. तर आता इथून पुढे जो खरी कसोटी नवीन वर्षात म्हणजे 1 जानेवारी 2026 पासून आम्ही पदभार घेतोय सर्वजण. तर या आटपाडीच्या विकासासाठी आज या आटपाडीला गदी माडगुळकर, व्यंकटेश तात्या माडगुळकर, शंकररावजी खरात, नास इनामदार, त्याचबरोबर आटपाडी तालुक्याची निर्मिती केलेले, पंचायत समिती स्वतंत्र केलेली, मार्केट कमिटी ज्यांनी स्थापन केली, असे कैलासवासी श्रीमंत बाबासाहेब देशमुख दादा यांचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. अशी आटपाडीची आणि शिवाय दुसरं वैशिष्ट्य सांस्कृतिक मधील, ज्याला घडे नकाशी त्याने आटपाडीशी, म्हणजे 5 परमेश्वर या आटपाडीमध्ये आहेत. सोमेश्वर आहे, रामेश्वर आहे, उत्तरेश्वर आहे, नंदेश्वर आहे, कल्लेश्वर आहे. तर ही 5 परमेश्वरांची भूमी आहे. तर सांस्कृतिक वारसा लाभलेली आहे, साहित्यिकांची भूमी आहे, राजकीय वारसा चांगला असलेली भूमी आहे. आणि सांस्कृतिक आणि राजकीय वारसा अखंड महाराष्ट्रभर प्रज्वलित करण्याचं खऱ्या अर्थानं काम याच आटपाडी तालुक्याचे भूमिपुत्र आणि जतचे विकासपुत्र म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे आमचे नेते आदरणीय गोपीचंदजी पडळकर साहेब हा समृद्ध वारसा अखंड महाराष्ट्रावर पुढे घेऊन जात आहेत. आणि तेवढ्याच ताकदीनं या तालुक्याचे नेते अमरसिंह बापू यांना साथ देत आहेत. खरं तर या विकासाचं विजन घेऊन आम्ही पुढे नक्कीच जाणार आहोत. येणाऱ्या 5 वर्षामध्ये सर्व नगरसेवकांनी या कॅप्टनवरती, नगराध्यक्षावरती विश्वास ठेवावा. आटपाडीकर जनतेने ठेवलाय तसा तुम्ही ठेवा. 5 वर्षामध्ये तुम्हालाही आणि मलाही ज्यांनी ज्यांनी मतदान केलंय त्यांनाही आनंद, समाधान आणि एक स्वाभिमान वाटेल अशा पद्धतीचा कारभार होईल, यात तीळ मात्र शंका नाही. आज विरोधक आहेत ते म्हणतायत की जे तीर्थक्षेत्र आघाडीने जी उमेदवारी केली किंवा ते केलं ते भाजपची बी टीम म्हणून त्यांनी काम केलं, त्याबद्दल काय सांगाल? मी विरोधकांना सांगेन, अरे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये राहणारा झोपडीतला असू द्या नाहीतर मोठ्या महालातला असू द्या, प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार दिलेला आहे. म्हणजे आम्हीच लढलो म्हणजे आम्हीच निवडून यावं असं नाही. सर्वांना म्हणजे जसा मताचा अधिकार समान दिलेला आहे. खिचलेल्या, पिचलेल्या, रंजलेल्या, गांजलेल्या, झोपडीतल्या, पालातल्या व्यक्तीला एकाच मताचा जसा अधिकार दिलेला आहे तसा मोठ्या बंगल्यातल्या, महालातल्या, पंचतारांकित मध्ये राहणाऱ्याला सुद्धा एकाच मताचा अधिकार दिलेला आहे. आचार विचार स्वातंत्र्य आहे, निवडणूक लढवण्याचं स्वातंत्र्य आहे. असं कोणी म्हणू शकत नाही की बी टीम, ए टीम. अरे जे इच्छुक आहेत ते लढले, ज्यांच्यामध्ये क्षमता आहे, ताकद होती, विजन होतं, सक्षमता होती, त्यांना जनतेनं निवडलं. त्यामुळं हा रडीचा डाव आहे त्यांचा. मी असं म्हणेन, त्यांनी विकासाच्या वल्गना बऱ्याच केल्या होत्या, परंतु आटपाडीकर जनतेनं हा विकास साधत असताना नेमका विकास झाला कोणाचा हे त्यांनी आत्मपरीक्षण करावं. आणि जर ते मान्य केलं असतं तर जनतेने त्यांना निवडून दिलं असतं. माझ्यासारखा सरकारी नोकरी 1,04,000 रुपयाची सोडून समर्पण करतो शिक्षक सेवेतून जनसेवेसाठी, जनतेला हे रुचलं. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचा झेंडा आदरणीय पडळकर साहेब, बापू साहेब अशा यांच्या ब्रह्मानंद शेठ यांच्या माध्यमातून, जय दादाच्या सहकार्यातून आणि माझ्यासारखी एक सर्वसामान्य घरातल्या कार्यकर्त्याला मिळालेल्या उमेदवारीचा हा विजय आहे. याला साथ आदरणीय पालकमंत्री चंद्रकांत दादांनी, ग्रामविकास मंत्री आदरणीय जयभाऊ गोरे यांनी आणि आपल्या पर्यावरण मंत्री पंकजाताई यांनी दिली. किनार हा विजयाचं कमळ फुलवण्याची किमया खरं तर आटपाडीत केली. अनेकांच्या पैजा लागल्या होत्या, बहुतांशी पैजा. मी तर आदल्या दिवशी माझ्या कार्यकर्त्यांना सांगत होतो, ते मला विचारायचे पैज लावू द्या का? थेट नगराध्यक्ष बिनधास्त लावा, तुमचाच गुलाल असणार, कमळ या ऐतिहासिक निवडणुकीमध्ये फुलणार याचा विश्वास मी त्यांना दिलेला होता. एवढा कॉन्फिडन्स तुम्हाला कसं काय आला की बाबा मी निवडून येऊ शकतो? म्हणजे आज असं बोललं जातंय की भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांनी वाटणी केलेली आहे. विट्याची जी नगर परिषद आहे ती शिवसेनेला, आटपाडीची आहे ती भाजपला आणि एक त्यातली सीट अजित पवार गटाला. तर म्हणजे हे कुठंतरी म्हणजे तुम्हाला अगोदर समजलं होतं का की अशा पद्धतीने काय झालंय? मला एकच समजलं होतं, या आटपाडीची पहिली पंचवार्षिक आणि ऐतिहासिक नगरपंचायतची निवडणूक होती.
ज्या दुष्काळी कॉन्फिडन्स कसं काय तुम्हाला? ज्या दुष्काळी तालुक्याला आदरणीय देवाभाऊंच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून निदानचा पाऊस याच तालुक्याचे भूमिपुत्र असलेले आदरणीय आमदार जत वर पाडू शकतात, विकासाचं विजन असणारा नेता आणि त्याला साथ देणारे बापूसाहेब आहेत. आणि या दोघांच्या युतीमुळं नक्कीच या आटपाडी शहराचं कल्याण होऊ शकतं हे मी जाणलं. मी 17 प्रभागातल्या 20,611 सभासदांच्या नावानिशी याद्या दिवाळीच्या सुट्टीमध्ये चालल्या आणि मला अनुभव एक आत्मविश्वास आला. अरे कॉलेज जीवनापासून मी विद्यार्थी चळवळीत काम करतोय, सार्वजनिक जीवनामध्ये कुणाचं मयत माती लग्न बारसा असू द्या हजेरी राहण्याचा प्रयत्न करतोय. आणि माझ्या परीनं जे अडलेले नडलेले आहेत, माझ्या नेत्याचाच गुण आहे दातृत्वाचा, तो गुण मी जपला आणि मला आत्मविश्वास आला. लोकांचे चेहरे सांगत होते, मी लोकांचे चेहरे वाचत होतो आणि यातून मला एक आत्मविश्वास निर्माण झाला. तू लढ, जनतेचा आदेश आहे, जनतेच्या मनात आहे, तू लढ, तुझा विजय निश्चित आहे. आणि जनतेचा आदेश माझ्या मनाशी ताडला गेला, अंतकरणातला आवाज आला आणि मी या निवडणुकीला सामोरा गेलो आणि जिंकलोही. खरं तर या मायबाप जनतेचं मी धन्यवाद द्यावेत तेवढे थोडे आहेत. त्यांचं ऋण मी आयुष्यात कधीच फेडू शकत नाही. पण त्यांनी जी दिलेली संधी आहे ती या 5 वर्षात नक्कीच या संधीचं सोनं करीन आणि फुल कॉन्फिडन्स असण्याचं कारण हेच आहे. दुसरं आल्यानंतर एक वाक्य होतं की मी त्या काळची जी माझी उमेदवारी होती आणि पडल्यानंतर ची भरपाई करण्यासाठी मी माझ्या मुलाला शिक्षक पदाचा राजीनामा देऊन इथं उतरवलेला आहे. काय सांगाल, काय ती भावना होती नेमकी? नक्कीच 1993 साली माझ्या आईचा ग्रामपंचायतला पराभव झालेला होता आणि जसं ती कदाचित थोडंसं विसरून गेली असेल, परंतु मी तिचा तो पराभव विसरू शकत नव्हतो. मी शिक्षकाच्या चळवळीतून शिक्षक बँकेला 2016 आणि 2021ला 2 वेळा चेअरमन झालो. जी सांगली जिल्ह्याची शिक्षक बँक 1000 कोटीची उलाढाल असणारी बँक आहे. शिक्षकांनाही माझ्यावरती भरभरून प्रेम केलं. मी शिक्षकांच्या आडीनडीला कामासाठी प्रामाणिकपणे धावून गेलो आणि म्हणून मला ती संधी मिळाली. परंतु मनामध्ये एक बोचणी होती, अरे माझ्या आईचा 1993 साली जो पराभव झालेला होता आणि योगायोगानं आटपाडी नगर पंचायतला आता ओबीसीचं आरक्षण पडलंय, तर मी त्याला पात्र ठरू शकतो, जनता मला पात्रतेचं सर्टिफिकेट देऊ शकते. आणि त्यामुळं या निवडणुकीला मी माझ्या आईचा झालेला पराभव सव्याज चक्रव्याड व्याजा सकट या जनतेनं, आटपाडीकर जनतेनं भरून काढला असं मी मानेन. कारण ती प्रभाग क्रमांक 5 मधून माझ्या आईबरोबर श्रीमंत बाबासाहेब देशमुख पॅनेल होतं आदरणीय राजेंद्र अण्णांचं. त्याच्यामध्ये कैलासवासी रामभाऊ पाटील माजी सरपंच तथा जिल्हा परिषदचे सदस्य आणि तुकाराम चव्हाण असं ते वार्ड क्रमांक 5चे आमचे 3 उमेदवार होते. 3 उमेदवार त्यावेळी पडले, परंतु मी त्यावेळी नौका नुसतं 10वी झालेलो आणि मग 10वीचं वय म्हणजे 16-17 वय आणि त्यावेळेस सेन्सिटिव्ह वय असल्यामुळं मला तो पराभव जिवारी लागलेला होता. आणि ती जिवारी लागलेली बोचणी खऱ्या अर्थानं आटपाडीकर जनतेनं जवळजवळ 28 वर्षानंतर, मी तर म्हणेन 28 नाही 33 वर्षानंतर ती भरपाई करून निघली. कारण मी कर्मधर्म करत राहिलो. कर्मण्येव अधिकार असते मा फलेषु कदाचन, म्हणजे कुठल्याही फळाची अपेक्षा न करता सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात, सांस्कृतिक क्षेत्रात, सहकार क्षेत्रात मी काम करत राहिलो आणि त्यामुळे त्याचं हे फलित मला मिळालेलं आहे. आणि आता तुम्हाला सक्का भाऊ नाही आहे का? ठीक आहे. पण ते प्रचारामध्ये कुठे दिसले नाहीत, पण तुमचे मुलं आणि तुमचे सगळे हे एवढे तुमच्या प्रचारामध्ये ऍक्टिव्ह होते. तुमचे जे जीवाभावाचे जे कार्यकर्ते सहकारी आहेत त्यांनी अत्यंत मोलाची भूमिका त्या काळामध्ये ही केली. तर तुम्ही काय सांगाल कार्यकर्त्यांप्रती, कशी व्यक्त कराल भावना तुमची? मला एक थोरला भाव आहे, तो तसा साधा सरळ साधा शेतकरी मनुष्य आहे. कष्ट करून आपल्या प्रामाणिक सेवा बजावतो. आणि माझे जे चुलत भाऊ आहेत बरेच, मला 5 चुलते, 4 चुलते, 2 आत्या, तर माझ्या 4ही चुलत्यांची या ठिकाणी मुलं म्हणजे चुलत भाव असतील. परत त्यानंतर 5 चुलत चुलते त्यांचीही मुलं. आता हा शूटिंग करणारा सुद्धा माझा पुतण्याच लागतो. म्हणजे असे असंख्य माझ्या घरातल्या मुलांनी माझ्यासाठी जीवाचं रान केलं. त्याचबरोबर
माझा थोरला भाऊ जरी प्रचारात ऍक्टिव्ह म्हणजे त्याला वक्तृत्व नाहीये, त्यामुळं तो शांत राहणं म्हणजे मौन पाळणं म्हणजे पाठिंबा असणं, असा तो भाग असतो. तर तोही त्यानं पाठिंबा दिला आणि त्याचाही आशीर्वाद वडिलांनंतर 2020ला माझे वडील निधन पावले, परंतु त्यानंतर थोरला भाऊ त्याचाही आशीर्वाद मला मिळालेलाच आहे. आणि अशा पद्धतीनं माझ्या मुलांनी म्हणजे मुलगीनं विशेषतः बऱ्याच ठिकाणी छोट्या मोठ्या कॉर्नर सभाही गाजवल्या. माझा मुलगा आता 10वीला आहे, त्यालाही माझ्यासारखीच आवड निर्माण झाली. त्यानंही 10वीचं वर्ष असताना सुद्धा एक 20 दिवस सुट्टी काढून माझ्यासाठी तोही धावला. आणि पत्नीनं घरी राहून या ठिकाणी जे मायक्रो प्लॅनिंग केलं, महिलांची टीम कशी बनवायची, म्हणजे अशा पद्धतीनं मायक्रो प्लॅनिंग केलं सर्वांनी. या ठिकाणी मुलगी असेल, मुलगा असेल, मुलगी रुचिरा, संग्रामसिंह आणि माझी मिसेस अनिता हिनं प्राथमिक शिक्षकांची मुळी व्यवस्थित बांधली. कारण मी प्राथमिकचा लीडर असल्यामुळं फारसं काही तिला अवघड गेलं नाही, पण इतरांची सुद्धा मुळी चांगल्या पद्धतीने बांधल्यामुळं आणि भावाची सुद्धा साथ असल्यामुळं, सगळ्यांची साथ असल्याशिवाय यश मिळू शकत नाही. केवळ मी एकटा उमेदवारीसाठी पात्र आहे म्हणून विजय होतो असं नाही. सगळ्यांची, मग छोट्याच्या मोठ्या, भाऊ भाऊकी, पै पाहुणे, नातेवाईक, जोडलेले जातीच्या पलीकडे जोडलेले मित्र असतील, नातेवाईक असतील, या सगळ्यांचं या विजयामध्ये श्रेय आहे. ते केवळ काय कोण्या माझ्या एकट्या घराचं श्रेय नाही, तर याच्यामध्ये ज्ञात अज्ञाताने सुद्धा भरभरून माझ्या युट्यूब चॅनलवरच्या मुलाखती पाहून अनेकांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि त्यांनाही वाटलं खरंच या आटपाडीचा चेहरा मोहरा बदलायचा असेल तर हा योग्य उमेदवार आहे. तर अशा ज्ञात अज्ञात सर्वांनी, माझ्या संबंधितांनी सर्वांनी ह्या विजयामध्ये कष्ट घेतलेलं आहे. आणि त्यामुळे मी जी आमच्याही पार्टीला कठीण वाटणारी आणि विरोधकांनाही त्यांच्यासाठी सोपी वाटणारी निवडणूक त्यांना अवघड करून टाकली आणि माझ्या भारतीय जनता पार्टीला अवघड असणारी निवडणूक एकदम सोपी झाली. आणि खरं तर मी परमेश्वराचं हे आभार मानेन. हा कर्मधर्म संयोगानं योग जुळून आला आणि नक्कीच मला जनतेने निवडून दिलं. खरंच या जनतेच्या ऋणाप्रित्यर्थ या बोटिंगच्या माध्यमातून तुम्ही आज माझी तुमच्या माध्यमातून मुलाखत घेताय, तर सर्वसामान्य गोरगरीब साधी मुलं सुद्धा या बोटिंगचा आनंद येणाऱ्या काही कालावधीमध्ये आम्ही हा बोटिंग प्रोजेक्ट राबवल्यानंतर आदरणीय पडळकर साहेब, बापूसाहेब, शासनाकडून, चंद्रकांत दादांच्याकडून, जयभाऊ आहेत, साथीला अनेक मंत्री आहेत, निधी नक्कीच ते आणणार आहेत. आणि नक्कीच या आटपाडीकरांचं डोळ्याचं पारणं फिटल, ज्याने कधी स्वप्नातही पाहिलं नव्हतं की आजपर्यंत या आटपाडीमध्ये आम्ही बोटिंग करू. ह्या नक्की अनुभव येणाऱ्या भविष्य काळामध्ये नक्की देण्यासाठी एक सर्व नगरसेवकांना, सर्व पार्टीच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन, नागरिकांना विश्वासात घेऊन हे आम्ही नक्कीच जे दिलेलं वचन आहे ते पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न असेल. आता उद्याच्याला पदग्रहण सोहळा आहे, काय वाटतंय तुम्हाला? एवढे दिवस तुम्ही शिक्षक बँकेमध्ये चेअरमन पद उपभोगलं किंवा ते काम केलं, लोकांची सेवा केली. आता तुम्ही नगराध्यक्ष होणार आहात उद्याच्याला, काय वाटतंय तुम्हाला? नक्कीच मी पराभवानं खचून न जाणारा आणि यशानं हुरळून जाणारा अजिबात कार्यकर्ता नाही. शिक्षक बँकेलाही 2010 साली माझा पहिला पराभव झालेला होता निसटता. पुन्हा मी जिद्दीनं ऊर्जा घेऊन उठलो, लढलो, शिक्षकांच्या विश्वासात पात्र ठरलो, 2015ला विजयी झालो. त्याच पद्धतीनं याही निवडणुकीमध्ये कायम मातीशी नाळ जोडलेला मी कार्यकर्ता असल्यानं मला जरी हा विजय झालेला असला तर हा विजय केवळ माझा एकट्याचा नाही, तर सर्वसामान्य गोरगरीब, उपेक्षित, वंचित, पीडित असणाऱ्या, प्रतारित, अपमानित, रंजलेल्या, गांजलेल्या या सगळ्या लोकांचा, ज्ञात अज्ञातांचा हा विजय आहे. त्यामुळं मी एकटा आनंदी नाही, तर अखंड आटपाडीतली नगरपंचायत, भिंगेवाडी असेल, मापटेमाळ असेल आणि आटपाडी शहरातले जे काही जनता असेल 17 प्रभागातील, ह्या सगळ्यांना आनंद झालेला आहे. आणि नक्कीच उद्या पदग्रहण सोहळा आहे आणि म्हणजे उद्यापासून जरी माझ्याकडे सहीचा अधिकार पूर्ण क्षमतेने येणार असला तरी हातातली बाबासाहेबांनी दिलेली ही जी लेखणी आहे, क्रांतीसूर्य महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा वसानी वारसा या ठिकाणी दिलेला आहे. या लेखणीचा उपयोग गोरगरिबांना न्याय देण्यासाठी, अन्याय करणाऱ्यांना पायबंद घालण्यासाठी ही लेखणी काम करेल. आणि गोरगरिबांवर ज्यांच्यावर अन्याय होणार आहे तो अन्याय होणार नाही यासाठी या लेखणीचा निश्चित उपयोग होईल, एवढंच या ठिकाणी माझी भावना आहे. निवडणुकीच्या दरम्यान तुमच्यावरती ओबीसी आंदोलनात जी टीका झाली
ते जे आता तुमचे विरोधक आहेत त्यांना आता हे उद्याच्या नगराध्यक्ष झाल्यानंतर हे तुमचं सगळं वैर मावळेल का का परत आणि त्यामध्ये काय हे होईल? मुळात मी ओबीसीचा कार्यकर्ता जरी असलो होतो असेन तरी सुद्धा जे माझ्यावरची टीका करणार आहेत त्या टीकाकारांनी माझी पार्श्वभूमी जाणावी. त्यांना मला एवढंच मी सांगेन, अरे मी ज्या शिक्षकांच्या चळवळीत गेले 25-26 वर्ष काम करत होतो त्या चळवळीमध्ये म्हणजे येणे ना कुणाला तरी बिस्किटचा तुकडा टाकून माझ्यावरती आरोप करण्याचा प्रयत्न केला असं करून आपण निवडणूक जिंकू. अरे सूर्यावरती तुम्ही ज्या पद्धतीनं कोण थुंकाय गेला तर ती थुंकी आपल्या अंगावर पडते. तसं मी काय एवढा मोठा नाही सूर्यासारखा, परंतु सूर्यातला एक जो किरण असतो त्या किरणात का बारीक तरी आहे आणि माझ्यावरती मला बदनाम करण्याचा, मला जातीयतेच्या चौकटीत अडवण्याचा प्रयत्न या विरोधकांनी केला. त्यांना मला ठाम सांगायचं आहे, अरे ह्याच युटी जाधव शिक्षकाच्या राजकारणामध्ये माझे नाशिकचे काळूजी बोरसे पाटील असतील, सातारचे उदयजी शिंदे असतील, माझ्या सांगलीचे किरणजी गायकवाड असतील, त्याचबरोबर बाबा लाडकुंडलचे माणिकराव पाटील, या ठिकाणी इस्लामपूरचे सयाजीराव पाटील. मराठा समाजाच्या नेत्यांना शिक्षक आंदोलनामध्ये किंवा शिक्षक चळवळीमध्ये तुम्ही संधी दिली, शिक्षक बँकेला संधी दिली, पण आता ही एकंदरीत सगळी परिस्थिती बघता तुम्ही आता नगराध्यक्ष झाल्यानंतर जे वेगवेगळे खाते आहेत त्यामध्ये मराठा समाजाला संधी देण्याची तुमची भूमिका राहील का? आणि आपला उपनगराध्यक्ष कुठल्या ह्याचा होईल असं तुम्हाला संभाव्य वाटतं? नगराध्यक्ष मी झालेलो आहे, उपनगराध्यक्ष सुद्धा आदरणीय आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब आणि बापूसाहेब त्यांचं कसं पणाला लावतील आणि भारतीय जनता पार्टीचा उपनगराध्यक्ष होईल यात मला तिळमात्र शंका नाही. कारण नगराध्यक्ष जर भारतीय जनता पार्टीचा असेल तर उद्या भविष्यात येणारे जे काही विकास निधी असतील, विकास कामं असतील, त्याला सर्वोच्च सहीचा अधिकार या जनतेने मला दिलेला आहे. आणि हे निवडून आलेले काही नगरसेवक जाणून आहेत आणि नक्की त्यांची सुद्धा सकारात्मकता या आम्हाला पाठिंबा देण्याची असेल आणि नक्कीच आमच्या नेत्यांच्या विचाराचा उपनगराध्यक्ष असेल यात तिळमात्र. उद्या नवीन वर्ष आहे, तुमचा पदग्रहण सोहळा आहे. आज महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुलेंचा आपल्या महात्मा फुले चौकामध्ये पुतळा बसलेला आहे. एकंदरीत सगळं वातावरण हे सगळं आनंदित आहे, समाज तुमच्या सोबत आहे. तर तुम्हाला कसं वाटतं हे सगळं उद्याचा पदग्रहण सोहळा, आजचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा आणि हे सगळं वातावरण आटपाडीमधलं पाहून? हे सगळं आटपाडीकरांनी मला निवडून एक इतिहास रचला आणि हा ऐतिहासिक क्षण आज सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचाही पुतळा आटपाडीमध्ये माझ्याच काही अज्ञात असणाऱ्या आणि फुले दाम्पत्यावरती प्रेम असणाऱ्या कार्यकर्त्यांनी तो त्या ठिकाणी बसवलेला असावा. खरं तर त्यांची भावना मी जाणू शकतो जे अज्ञाताने बसवलाय आणि त्यांचं अभिनंदनही करतो. कारण की जुना जो पुतळा होता तो वाऱ्यानं लटपटत होता, कदाचित त्याची विटंबना होऊ नये म्हणून त्यांनी ती दक्षता घेत हा नवीन पुतळ्याचा जो प्रयोग केला असेल तर नक्कीच मी त्यांचंही अभिनंदन करेन. आणि उद्या माझा पदग्रहण सोहळा त्याच्या आणि आज इयर एंडिंग आहे म्हणजे पदग्रहण सोहळ्याच्या पूर्वसंध्येला हे क्रांती सूर्य महात्मा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे बसलेले आहेत. यांच्यासारखा अवर्णनीय आनंद घेणारा माझ्यासारखा नशीबवान मीच असेल. कारण अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाश दिवा लावणारे या दंपत्यांनी त्या काळामध्ये अनेक हाल अपेक्षा सोसल्या. सावित्रीबाईंनी अंगावरती शेणाचे गोळे दगड झेलली तरी सुद्धा ती बिचारी डगमगली ना आपल्या ध्येयापासून. आणि तिच्या पाठीशी ठाम राहणारे क्रांतीसूर्य सावित्रीबाईंच्या त्यांनी फुल सपोर्ट केल्यामुळं ते पुढे जाऊ शकले. आणि आज समाजामध्ये महिला सुद्धा 50% खांद्याला खांदा लावून शिकताना ज्या दिसत आहेत याचं खरं या ठिकाणी पाया या दाम्पत्यांनी रचलेला आहे. आणि पूर्वसंध्येला आज पदग्रहणच्या या ठिकाणी जो पुतळे बसलेले आहेत, उद्या माझा पदग्रहण सोहळा होणार आहे. नक्कीच हे नीतीनं घडवलेलं आहे, सगळं हे नीतीनं घडवलेलं आहे, नेत्यांनी साथ दिलेली आहे आणि जनतेने मला स्वीकारलेला आहे. खरोखर अतिशय आनंद असेल आणि हे आनंद लोकांच्या चेहऱ्यावरती नक्कीच जास्तीत जास्त कसा देता येईल असा माझा प्रामाणिक प्रयत्न सर्वांना सोबत घेऊन विश्वासात घेऊन नक्की वाटचाल असेल. तर हे होते आटपाडीचे नवनियुक्त पहिले नगराध्यक्ष युटी जाधव सर. त्यांच्याशी आज आपण
बोटिंगमध्ये बसून त्यांची मुलाखत घेतलेली, त्यांची संवाद साधलेला आहे. हा संवाद आपल्याला कसा वाटला ते आपण आकुर टीव्हीच्या कमेंट बॉक्समध्ये सांगावा. धन्यवाद. धन्यवाद.